हॅलो. मालू. हा, निघालात का तुम्ही? नाही नाही अगं, नाही का का ग? लवकर या घरी. अगं मालू, तेच सांगायला मी फोन केला होता. म्हणजे हेच की काय झालं, सगळे मित्र जमले टेण्याकडे, शाळेतले, कॉलेजातले, आणि खूप वर्षांनी सगळे भेटलेत. हो, सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या बायकांना कळवून ठेवलेलं आहे की आज आम्ही टेण्याकडेच राहणार आहोत. आणि त्यांच्या बायका सुद्धा एकदम नाचू लागल्या, आनंद झाला त्यांना. म्हणाल्या वा वा, टेण्याकडे राहताय का? राहा, टेण्या खूप चांगले आहे, टेण्या देव आहे. वा, बरंच आहे की मग. हो, बरंच आहे. तर मी पण तेच तुला विचारत होतो की मी पण राहू का ग मालू इकडे? अहो पण मालू, मला ना सगळे हसतील मी नाही इकडे राहिलो तर. म्हणतील हा बाईल वेडा झालाय, बाईल वेडा. काहीतरीच काय. अगं मालू आहे बघ, आणि आपल्यातली गुपित आपल्यातच राहिली पाहिजे तू, नाहीतर त्यांना वाटेल, त्यांना असं नको वाटायला तू मला मुठीत ठेवलंयस. पण असं नाहीच आहे मुळी. त्यांना असं नको वाटायला की मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे, असं नको वाटायला. मग टेण्या मी राहू मालूकडे? मालू मी राहू टेण्याकडे? राहा. नक्की? हो नक्की. अजून आहे तुला अजून मनापासून वाटत नसेल तर मग राहू दे, मी येतो. चालेल का तसं? नाही, हॅलो, मी राहतो ना, राहू दे ना. राहू ना? बर, ठेवा. ठेव. काय ठरलं? आज इकडेच राहील, इथूनच जाईन उद्या कचेरीत, आणि रात्री घरी. वासाचा प्रश्नच नाही. काय करती? ठणकावून सांगायचं या म्हणून, आणि हसतेस काय गाढवासारखी? गाढव कुठे असतात? हसत ना. मी स्वयंपाकाला लागते. पण मी म्हणते तू परवानगी दिलीसच का? अहो नानी, सगळे मित्र भेटलेत. आता घर महत्वाचं का मित्र महत्वाचे? आता आपण काय रोजचेच होत ना, मित्र काय कधीतरी तर भेटतात. शी, मूर्खपणा आहे सगळा. नानी, आता लग्न झालंय म्हणून काय तोडायचं काय यांना मित्रांपासून? तुला काय माहित, मित्रच आहेत. म्हणजे एखाद्या मैत्रिणीकडे नसेल कशावरून? नाही, टेण्या भाऊजींकडून फोन केला होता ना. हा, मग टेण्याकडे एखादी मैत्रीण नसेल कशावरून? असं नाही करणार हे. किती वर्ष ओळखतेस तू त्याला? वर्ष कुठे, 8 महिने तर ओळखते. 28 वर्ष नाही हो, 8 महिने. ए बुद्धू, 28 वर्ष मी ओळखते त्याला. हो हो, बरोबर आहे. अरे खेळ पटकन, काय आपलं एवढं जिंकणारच काय कळतं का? राणी भाऊजी. राजा. राजा आहे का? गाढवा याला गोटू म्हणतात. गोटू हेल. हो हो, बाजूला हो टेण्या, बाजूला हो टेण्या. मालू, हॅलो मालू, मालू आता काय परत? तुम्ही घरी या आत्ताच्या आत्ता. आता नाही, मी खरंच सांगतेय, घरी या. आता नाही येऊ शकत. का? अगं आपलं ठरलं होतं ना सगळं मालू. नाही चालणार, यायला सांग. नाही चालणार, यायला सांग. काही नाही हो, तुम्ही घरी या आत्ताच्या आत्ता. मला बरं नाही म्हणून सांग. नानीना बरं नाहीये. मला नाही, तुला बरं नाही म्हणून सांग. नानीलाच बरं नाही ना, जाऊ दे, मग सकाळी उतरेल तिची. काय? अगं ही औषधं घेतली आहेत ना, त्याचा असर सकाळी उतरेल असं म्हणतोय मी. नानीना नाही, मला बरं वाटत नाहीये. तूही घेतलीस मालू? काय?
तूही घेतलंस ते औषध? नाही नाही तसं नाही, मला कसं तरी वाटतंय. पण परवा तू म्हणालीस ना मालू, हे असं होतच राहणार, लक्ष देऊ नका. अहो पण आता मीच म्हणते ना, लक्षात द्या तर द्या. मला ना काही मालू कळतच नाही. लक्ष द्या म्हटलं की लक्ष द्यायचं नाही, आणि लक्ष द्यायचं नाही म्हटलं की लक्ष द्यायचं. मग लक्षात कसं ठेवायचं? लक्ष द्यायचं की लक्ष नाही द्यायचं लक्ष. हो तेही बरोबर आहे. मालू, मी ना आता सकाळीच येतो. पण लवकर याल ना? हो ग राणी, येतो सकाळी. येतो. गेला तुझा नवरा तुझ्या हातून गेला, सवत येणार तुला. नाही असं नाही चालणार. अगं आत्ता हो म्हणलीस, आत्ता लगेच नाही म्हणतेस. मला काही कळत. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत असेल ना, तर तुम्ही ताबडतोब घरी या. तुम्ही फोन का ठेवून दिला नानी? अक्कल नाहीये तुला नवरा सांभाळण्याची. अहो पण त्यांना कळलंच नाही मी काय बोलले ते. त्याला बरोबर कळलं, येणार तो परत. आता यायचे नाहीत ते. आमचं बोलणं कुठे पूर्ण झालं? मी परत करते. नको करू. जर तासाभराने आला नाही तर परत फोन कर. खरंच तुझ्यापेक्षा ना ती नळी बरी. तुम्हा आजकालच्या पोरीनं ना देवाने डोकीच दिली नाही. बावळट कुठली. मला निघावं लागेल. अरे पण तोंडाला हा जो वास येतोय त्याचं करू काय? हे आलं का? आलं? येतोय? येतोय. हे घे लसूण खा. हे घे बडीशोप का. साखर, लवंग, वेलची, विड्याचं पान, हो. पिंपळ पान, पिंप, कृष्ण, काकडी. येतोय? हो. चल निघतो मी. राहिला असं आजचा दिवस. मालूला संशय आला असणार टेण्यात. बापरे. बापरे काय? अरे हा गाढव जड आवाजात बोलला तिच्याशी म्हणून ती सतत फोन करत होती. संशय आलाय तिला तुझ्यामुळे. मला काय माहिती कळेल एवढ्यात. हे बघ, मालूला जर कळलं ना मी तर मालू माझी. येतोय? अरे देवा, येतोय? अरे देवा. अरे बाजूला हो, नाही तर वरवंट फेकून मारीन मी तुला. अगं नानी खाली कर, खाली कर. आधी बाजूला हो. मी नाही होणार बाजूला. नाही मग मरायला सज्ज हो. अगं काय वेड्यासारखं बोलते नानी. अण्णांच्या फोटोला जर हात लावलास तर मी कुणाची नाही